शब्दरंग 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 पाना पाना वरती उतरे भावविभोर मम अंतरंग शब्दरंग 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 शब्दरंग. नमस्कार मित्र, शब्दरंगच्या या एपिसोड 5मध्ये मी रत्नाकर पिळणकर आपलं मनपूर्वक स्वागत करतो. शब्दरंगचा हा 5वा एपिसोड, त्याचं शीर्षक आहे प्रसन्न. प्रसन्न शब्द उच्चारताच कसं प्रसन्न वाटतं. काही शब्दातच जादू असते, तशी जादू या शब्दात आहे. प्रसन्न म्हणजे तेजोमय आनंदात रमणारा, आनंदित, संतुष्ट, समाधानी, निरभ्र, स्वच्छ, निर्मळ, शांत. आज मला प्रसन्न वाटतंय, मी आनंदित आहे. मला प्रसन्न नावाचा दिवस भेटला. सकाळी सकाळी भल्या पहाटे म्हणाना तो आला आणि त्याने मला जागं केलं. बऱ्याच दिवसात असं राम प्रहरी आपुलकीनं प्रेमानं जागं करणारा कोणी नव्हतं. प्रसन्न दिवसाने मला जागं केलं आणि घराबाहेर नेलं. हे पहा, केशरी गगनवन. आकाशात केसरी रंगाची झाडं निर्माण झाली होती आणि त्यावर सोनेरी मोहर भरला होता. मी पाहता पाहता हात जोडले. अरे, हा काही चमत्कार नाही, प्रसन्न म्हणाला. मी रोजच असा असतो, हा माझा गणवेश आहे. किंचितसं ते सोनेरी कण मी माझ्या दृष्टीत साठवले. प्रसन्न मला पाहून हसला, म्हणाला, तूही हस. रोज याच क्षणी मी येत जाईन. तू तावदानं मोकळी कर. घराच्या आणि मनाच्या भिंतीतून आरपार पहा. होय, मी असेन तुझी प्रतीक्षा करत. त्या पक्ष्यांना पहा, माझ्या स्वागताची तयारी ते स्वागतगीताने करतात आणि तुम्ही मनुष्य प्राणी भांड्याची आदळआपट करून. तो प्रसन्न आज एकच दिवस का होईना, पण माझ्यावर प्रसन्न होता. त्याने प्रसन्न व्हावं आणि आपण इच्छा धरावी. मी त्याला म्हटलं, तू मला रोज जागं करत जा. मला आवडेल तुझ्याशी मैत्री करायला. प्रसन्न नावाचा कोणीतरी मित्र आपल्याला असायला हवं, असं प्रकर्षाने वाटायला लागलं. अशी ही प्रसन्नतेची जादू. कुणी कुणावर प्रसन्न होतं आणि त्याच्या जीवनाचा नूर बदलून जातो. परमेश्वर ज्या भक्तावर प्रसन्न होतो त्याला पूर्णत्वाचा आनंद मिळतो, इच्छापूर्तीचा आनंद. मला काय हवं आहे? मीच मला प्रश्न विचारला. मला खरंच काही नको. रोज प्रसन्न दिवस भेटावा. भेटणारी व्यक्ती, प्रत्येक व्यक्ती आपली असावी, आपुलकीनं वागणारी. ती व्यक्ती सौंदर्यवान असावी, निस्तेज नसावी. सौम्य, मृदू वाणीने तिनं माझ्याशी बोलावं. शब्दोच्चारात मार्दवता असावी, गोडवा असावा. आमच्या भेटीतील तो क्षण हळूवार आणि स्मरणीय असावा. आजचा दिवस मनाला उभारी देणारा वाटतोय. एक रिकामा संगमरवरी गाभारा आहे. लख्ख प्रकाश, मोहक गंधाने तो गाभारा भारून गेला आहे. मी ध्यानस्थ त्या गाभाऱ्यात बसलो आहे. मन निर्विकार, इच्छा कसलीच नाही, फक्त स्मरण करतोय प्रसन्नतेचं. तर ही प्रसन्न गोष्ट आणि प्रसन्न या शीर्षकाने हे सगळं लिहिलं गेलं आहे. तेही एका बैठकीत. कसं सुचतं, काय सुचतं कोणास ठाऊक, पण छान वाटतं जेव्हा हे सुचतं आणि आपल्या हातून एक पान भरून जातं लिहून एका लेखानं आणि आपल्याला ते ऐकवायला मिळतं मला. म्हणून मित्र, शब्द रंगमधलं हे एक पान. आता पुढचं पान, त्याचं शीर्षक आहे सखी. आणि ती सखी ज्या पानात मला भेटली आहे ते पुस्तक आहे रोजच्या रोज. तर आपण रोजच्या रोजमधला हा लेख वाचूया, सखी.
सोबत राहणारी, संगत करणारी, साथ देणारी, हात देणारी, साथ देणारी, सहवास देणारी, सावलीप्रमाणे राहणारी, आपलीच परंतु आपल्यातच लपून राहणारी, सतत स्मृतीत येऊन जाणीव करून देणारी, विचारांशी एकजीव होणारी, भावनांशी एकजीव होणारी, सुख असो वा दुःख दोहोतही हक्क मागणारी ती सखी. अशी सखी फक्त अशीच सखीच असते. ज्याला लाभते ती सखी तो सुखी. सखी फक्त सखीच असावी, तिला दुसरं नाव नसावं, दुसरं रूप तिला नसावं. आपल्याशिवाय दुसरं कुणीही तिच्या विचारात असावं. आपण आपल्या विचारात तशी ती सखी. मनात तिची आठवण येताच प्रकट होणारी, उचकीतून, शिंकेतून, ठसक्यातून, ठेचेतून आणि फोनच्या बेलमधून. ती सखी जिची क्षणोक्षणी आठवण हवी, तिच्याशिवाय काहीतरी चुकल्यासारखं वाटावं, तिच्याशिवाय काहीच न सुचावं. ती मोहिनी, ती रागिणी, ती साजणी. तिची आठवण येताच कुठलं तरी गीत स्फुरावं, तिची आठवण येताच एखादं काव्य कागदावर प्रकट व्हावं, तिची आठवण येताच ओठावर अलगद थरार यावा, तिची आठवण येताच आनंदाला बहर यावा. सखीचं रूप जीवनाला जगणं देऊन जातं. सखीचं जीवन, सखीचं जीवन, सखीचं जीवन. जीवनात सखी नसेल तर आपण स्वतः असून नसल्यासारखे. प्रिये असं तुम्ही मनात वारंवार म्हणून तर पहा. श्वास तुमचा सुगंधित होईल. सखी या शब्दाने तुमची खिन्नता दूर होईल. सखीचा मत्सर करू नका, तिला हिणवू नका, तिला डिवचू नका. ती असते निरुपद्रवी. तिला हवा असतो तुमचा संग, तुमचा रंग. तेच ती तुम्हाला परत करत असते, त्यात स्वतःचे रंग भरून. तो नशीबवान जो सखीमय. ज्याला सखी नाही तो एकटा, फक्त स्वतःसाठी जगणारा. आणि स्वतःसाठी जगून काय करायचं आहे? दुसऱ्यासाठी जगा, कुणाचा तरी सखावा. सखीचा स्वीकार करा. सखी म्हणजे उर्मी, ईर्ष्या, तुमच्यातली चेतना, ती सखी. तिला नाव काही आणखी ठेवू नका आणि तिचं नावही कुणाला सांगू नका. सोमवार 13 जानेवारी 97. तेव्हाचा लेख आहे आणि आज तो मला तुमच्यासाठी वाचायला मिळाला. तर मित्र हो, हे शब्दगंध या सदरातील एपिसोड 5व्यामधील हे दोन्ही लेख तुम्हाला कसे वाटले? त्याचा आनंद तुम्हाला खरंच मिळाला असेल तर मलाही आनंद होईल. आपण आता पुन्हा 6व्या एपिसोडची वाट पाहू. मीही तुमची वाट पाहतो आहे की केव्हा एकदा तुम्हाला 6वा एपिसोड ऐकवतो आहे. तोपर्यंत आपण रजा घेऊ पुन्हा येण्याच्या वचनावर, शब्देवर. धन्यवाद. शब्दरंग, 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 शब्दरंग. पाना पाना वरती उतरे भाव विभोर मम अंतरंग. शब्दरंग, 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 शब्दरंग.